मज कोण तारी रे मज कोण तारी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्ञानेशम ज्ञान मूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणा नामदेवं जदयारविंदे नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टक तुकाराम 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 नाम घेता का पेयम 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 नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया प्रस्तुत परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणार साधकाला भक्ती सुखामध्ये नाव घालणार गोड असं संकीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होती. कार्यक्रम कशानिमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे, पण वक्त्याचं अर्ध कर्तव्य म्हणून कर्म प्राप्त असेल सांगणं सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला असा हा भव्य दिव्य नामयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह त्रिदिनी हरिहर कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. कालच्या धरून आपण अनेक चांगल्या वक्त्यांची कीर्तन ऐकत आहात, चांगलं कीर्तन श्रवण करत आहात. ढोकरी सोमेश्वर शिव मंदिर रेवगडे वस्ती मला काही नवीन नाहीये, पण नाव लवकर आठवत नाही. या ठिकाणी गोड असा सप्ताह चालू आहे. गेली 27 वर्ष चालू आहे ना, 27 वर्ष झाले या ठिकाणी हा सप्ताह चालू आहे. शिव मंदिर आहे, गोड असं शिव मंदिर आहे. मी पुढे सांगणारच आहे कथा. ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आमंत्रित केलं आमच्या शाळेवरती आहेत सर, आणि खऱ्या अर्थानं मी त्यांच्याकडे शिकलो. आणि गोड स्वभावाचे नवे तर ते आहेत शिक्षक पण राहतात मात्र मित्रासारखं राहतात मित्रासारखं. त्यांनी सांगितलं महाराज, मी त्यांचा विद्यार्थी तरी ते म्हटले महाराज तुम्हाला कीर्तन करायचंय. भाग काय मला जास्त अपरिचित नाही, परिचयाचा आहे भाग मला. त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी मी उभा राहिलो. माझ्या कीर्तनासाठी गोड असं वाजवतायत. खऱ्या अर्थानं ज्यांना बघत रोहित दादा आपण शिकलो असं म्हणायला देखील हरकत नाही. आमचे शांताराम मामा पापळ या ठिकाणी गोड मृदंगाची सेवा करतात. एकदा टाळी वाजवायची जोरदार त्यांच्यासाठी. मला असं नाही वाटलं पाहिजे सर टाळी वाजवायला ढोकरी गाव कमी आहे टाळी जोरात वाजवायची. या ठिकाणी हार्मोनियमवरती आमचे बाबा पुंडे बाबा, तेही हार्मोनियमवरती गोड अशी साथ करतायत. बाबांचे धन्यवाद. या ठिकाणी दादा नाव शंभू, वा नावही तसंच आहे सर. घरचेच ना, तुम्ही मला सांगत होते तेच का ते प्रख्यात वाजत होता बुद्ध. मीच लहान होतो तेव्हा इथं आलो होतो, त्याचा पक्वत तेव्हा एवढाच होता सर, बरोबर ना? म्हणजे आहे थोडीफार मला जानकारी, एवढाच होता. तेव्हापासून मी त्याला ओळखतो. गोड असं दादा पक्वत वाजवतोय, त्याचे आभार. त्या ठिकाणी आमचे
साहेबराव मामा तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं मित्रत्वाचं नातंच आमचं आहे. माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत आणि वयानेही मोठे आहेत. आता त्यांच्यासमोर तरी काय बोलू, खऱ्या अर्थानं तुम्ही हे सगळे बसलेले अधिकाराने मोठी लोक आहेत, ज्ञानाने मोठी लोक आहेत. यांना बघत बघत मी शिकलो बरं सर. आता यांच्यासमोर काय बोलावं हा मोठा मुद्दा आहे. दुसरं कुठं कीर्तन असतं तर काही नाही. आमचे रोहित दादा राक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. दादा तुमचे देखील धन्यवाद. आणि बाबा तुमचं नाव माझ्या लक्षात येईन, आपण बऱ्याच वेळेस चाली गायला. सचिन महाराज माताडे. माताडे मारतडे माताडे 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 बाबा या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांचे विशेष आभार. चोपदार बाबा विनेकरी आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, ग्रामस्थात ना तुम्ही टाळकरी सर्व ग्रामस्थ मंडळी ज्यांनी गोड माझा आवाज, म्हणजे माझा आवाज गोड नाहीये पण गोड करून तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं, आमचे सचिन दादा शिवशक्ती साऊंड. बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत त्यांच्या सिस्टीमवरती गाण्याचा योग आला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महेश याची या मूर्ती डायरेक्ट. तुम्ही जर कीर्तनाला नसेल तर रंगरूप आहे का? कारण इथे नव्हे एकल्याचा खेळ, काय खरंच खेळ नाही एकल्याचा. तुम्ही पाहिजेत म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकदा सर्वांसाठी तुमच्यासाठी टाळी वाजवायची. वाजवा. काय असतं, काही ठिकाणी गेल्यानंतर माणसं कमी असतात, इथं गर्दी कमी आहे पण दर्दी जास्त आहे. मामा तुम्ही कधी ऐकलेलं वाक्य असेल तुम्हाला आठवण रोहित दादा, तुम्ही कायम त्या माणसाची कीर्तन ऐकता, त्यांचं वाक्य काही ठिकाणी गेल्यानंतर भला मोठा मांडव असतो. किती भला मोठा मांडव असतो पण कधी कधी ऐकायला खाली 5च पांडव आहे का नाही. पण इथं तसं नाहीये. गोड ऐकणारे तुम्ही सर्वजण आहात. मुळात मी अज्ञानी आहे. माझ्याकडून जर काही चुकलं तर तुम्ही मला पदरात घालून घ्या. मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. गुरुजींकडे जे शिकलो, दिदींकडे जे शिकलो ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडून जर काही चुकलं तर खरंच अंतकरणाने मला माफ करा. माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग जनता जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्हाला अभंगाचा अर्थ सांगतो पुढे सरकतो. उशीर झालाय आपल्या कीर्तनाला. ऐका अभंगाचा अर्थ किती गोड आहे का. जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आहे. मानवी देहाला कल्याणाची दिशा दाखवणारा अथवा दर्शविणारा गोड असा अभंग आज मी तुमच्या समोर कीर्तनासाठी निवडला. अभंगाचा अर्थ भावार्थ मी तुम्हाला सांगतो. ऐका. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्या. खऱ्या अर्थानं हा अभंग आज मी इथं कशा करता निवडला याचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. या मृत्यू लोकात बाबांनो, आयांनो, मायबापांनो तुम्ही आम्ही सर्वजण आलात ना तर देवाचं भजन करा. देवाचं भजन करा. भजन करा. नाही केलं तर काय होईल. नाही तरी गेला जन्म वाया. हे जीवन तुमचं व्यर्थ निघून जाईल दादा. म्हणून या मृत्यू लोकात आलात ना, जीवन जगता येत ना, देवाचं भजन करा. पुढे तुकोबाराय सांगतात करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे. जो या मृत्यू लोकांमध्ये येतो तो प्रत्येक जण संसार करतो. पण ऐका ना, संसार करत असताना संसारामध्ये वाहून जाऊ नका. संसार करत असताना संसारामध्ये वाहून जाऊ नका. साधू संत महात्म्याने देखील तुकोबारायांनी प्रपंच केला ना, प्रपंच केला. पण प्रपंचामध्ये असताना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नवे या जगाच्या चालकाचं नाव त्यांनी घेतलं का नाही. घेतलं. म्हणून संसार करत असताना संसारामध्ये विरक्त नवे संसारामध्ये वाहून जाऊ नका. देवाचं भजन करा. देवाचं भजन करा. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात काही न लगे एक भवाची कारण. तुकोबाराय किती गोड सांगतात ऐका. काही न लगे एक भवाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय सांगतात या मृत्यू लोकात आपण आलो देवाचं नाव घ्यायचं, भजन करायचं. बरं देवाचं नाव घ्यायला रोहित दादा आपल्याला काय पैसे लागतात का? काय धन दौलत लागते का? बाबा हे घे धन दौलत आणि देवाचं नाव आम्हाला घेऊ दे असं काय आहे का? बरं हिरण्यकशिपूसारखं आहे का? नाही ना, तसं काही नाही. मोकळं आहे ना. देवाचं नाव घ्यायला काय आपल्याला पैसे अडका लागतं का? काहीच लागत नाही. देवाला फक्त शुद्ध अंतकरणाने शरण जा. नव्हे तुझ्या अंतकरणामध्ये तेवढा भावाचा दिवा तीव्र चालू ठेव. देवाला बस तेवढंच पाहिजे असतंय. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. आता आपण पाहू ठळक बातम्या. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवर द्या विठ्ठल. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत
मला काही मुद्दे तुमच्या समोर मांडायचे. कीर्तनामध्ये कोणी विक्षेप करू नका. तसं तर मला काही वाटलं का विक्षेप का करू नका मामा. एकतर मी अजून विद्यार्थी अवस्थेमध्ये, साधक आहे विद्यार्थी अवस्थेमध्ये, मी आलोय पाठ करून. माझं जर पानाला पान चिटकलं, हे तुम्ही ऐकलंच आहे, तर मला डायरेक्ट माऊलीवर जाऊन थांबावं. मध्ये काय सांगू तुमच्या समोर. त्यामुळं मला कोणी विक्षेप करू नका. दुसरी गोष्ट, ज्या ज्या वेळेस देवाचं भजन होईल, ज्या ज्या वेळेस देवाचं भजन होईल, त्या त्या वेळेस मुखाने टाळीन हाताने भगवंताचं स्मरण करायचंय. बरोबर? म्हणजे आहेत 100% तरी अजून कीर्तनात. मला वाटलं तुम्हाला तो धक्का बसलाय का काय अजून कीर्तनात. म्हणजे अजून कीर्तनात आहात. ऐका, हाताने टाळी वाजवायचे, मुखाने देवाचं भजन करायचं. विठ्ठल 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. टाळी बोला मुखी राम, टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, मना वेळोवेळा, मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाजी. ऐका, अभंग गोडे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अहो, ज्या काळाने हे तुकोबारायांना घाबरावं, ज्या काळाने हे तुकोबारायांना घाबरावं, अशा तुकोबारायांचा अभंग आज मी 3 चरणाचा तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंग का घेतला मी त्याचं कारण सांगतो. मला सांगायचंय, थोडं देवावरती बोलायचं, नंतर अभंगाकडे येतो. ऐका, अभंग घेण्याचं कारण हे मंदिर सोमेश्वर भगवानांचे आहे की नाही. ऐका, विश्वातले पहिले वारकरी जर कोण असतील, डायरेक्ट मुद्दा मांडतो मी, विश्वातले पहिले वारकरी जर कोण असतील तर भगवान भोलेनाथ आहे, भगवान शंकर आहेत, भगवान भोलेनाथ आहे. पहिली वारी त्यांनी केली आणि अभंग घेतलाय मी तुमच्या समोर. काय सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. अहो, ज्या सोमेश्वर भगवंतांनी, ज्या भगवान भोलेनाथांनी त्या देवाचं नाव घेतलं, त्याचं नाव आपण का घेऊ नये हो? का घेऊ नये सांगू? त्या देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की किती मोठं पाप असू द्या, किती मोठं पाप तुम्ही करा, ती पाप जाळण्याची ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. तुम्हाला पटवून सांगतो मी. ऐका, आपण सर्व शेतकरी वर्ग आहेत. आपल्या जवळ, आमच्याकडे त्या साईडला भात करतात, इकडे भात नाही होत ना, भात करतात. बरं जाऊ दे, आपल्याकडे गंजी, गवताची लांब मोठी गंजी लावलेली, मोठा उडवा रचलेला आहे. उडवाच म्हणतात ना, उडवा, मोठा उडवा रचलेला आहे. गंजी आहे खूप मोठी. त्या गंजीला जाळण्याकरता महिला मंडळ, इकडे लक्ष द्या थोडं. आई, ओ आई, ओ आई, द्या द्या थोडं लक्ष द्या इकडे, बघा मला आजच्या दिवस. ऐका, गवताची फार मोठी गंजी आहे. ती गंजी त्या ठिकाणी जागेवरती, पण त्या गंजीला जाळायचंय. ऐका बरं, त्या गंजीला जाळायचंय. त्या गंजीला जाळण्याकरता आपल्याजवळ काय असते? काय असते? काडीची पेटी. हा, असं बोलत चला. तुम्ही बोलत नाही का सर? बोलले नाही का लोक? माझ्या पोटात कळा उठत येऊ. त्यामुळे आपल्याला हसत खेळत कीर्तन करायचे. ऐका, काडीची पेटी असते. त्या काडीच्या पेटीमध्ये एवढीशी काडी असते. त्या काडीला पुढे काय असतो? गुल असतो. ऐका नाही, केवढंच असतं ते गुल, छोटं असतं. पण किती मोठी गवताची गंजी असू द्या, ते जाळण्याचं काम कोण करत असेल तर ते गुल करते. कोण करते? ते गुल करते. याच्या पुढे जाऊन बोलू. ऐका, टँकरवर दूध आहे. त्या टँकरवर दुधामध्ये छोटासा मिठाचा खडा टाका, ते दूध राहील का नासेल? हा, खडा केवढाच आहे? छोटा आहे. गुलाची गाडी केवढीशी आहे? छोटी. ते दूध राहील का नासेल? ती गंजी पेटेल का राहील? राहील. तसं देवाचं नाव आहे. अगदी दिसायला जरी छोटं असलं, राम कृष्ण हरी कसंही घ्या, ते तारण्याचं काम तुम्हाला आम्हाला कोण करत असतं? देवाचं. देवाचं जग में सुंदर हे दोना, जग में सुंदर हे दोना,
कृष्ण कभो यारा बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम राम ताली वाजवा, एक साथ ताली बोलो वाजवा. राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 जग में सुंदर है दो नाम जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कभो या राम बोलो राम 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 बोलो श्याम 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 देवाचं नाव आहे देवाचं नाव आहे आणि त्याच देवाचं नाव भगवान भोलेनाथ काय करायचे घ्यायचे श्रीराम जय जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव ताली वाजवा, ताली वाजवा. भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव सर्वांनी टाळी वाजवायचे. ज्या देवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे. आपण सर्वजण कीर्तन ऐकायला श्रवण करायला बसलोय. त्या सोमेश्वर भगवानांचं एकदा नाव घ्यायचं. सर्वांनी टाळी वाजवायची. बरं कीर्तनात टाळी वाजवायची. श्रीराम जय राम जय जय राम 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 भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव महादेव राम पूजी सदा शिवा भजन करी महादेव. अहो त्या देवानं नाव घेतलं तर आपल्याला काही देवांचे देव असणारे ते महादेव त्यांनी नाव घेतलं. तुम्हाला आम्हाला काही वावगय का आपल्यावरती फक्त जेव्हा संकट येतील तेव्हा आपण देवाचं काय करत असतो नाव घेत असतो. देवाचं काय करत असतो नाव घेत असतो. ऐका एखाद्या जंगलातून आपल्याला जायचंय. जंगलातून आपल्याला काय करायचंय महिला मंडळी इकडे लक्ष द्या कीर्तन थोडं करायचंय. जंगलातून आपल्याला जायचंय. जंगल आहे अंधार आहे. मग त्या भीतीनं आपल्याला काय वाटतं इथं एखादा भूत तर नसावं ना इथं काहीतरी भूत तर आपल्या भाषेत बोलू का इथं एखादी हाडळ तर नसावं ना असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण काय करतो देवाचं नाव घेतो. राम 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 राम. वास्तविक आहे घेतो का नाही रोहित दादा आपण राम 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 मामा आपण नाव घेत असतो. पण एकदा का आपल्या घराचा उजेड आपल्याला दिसला आपण देवाला विसरून जातो ना. आपण म्हणतो मेरे अंगनो में तुम्हारा क्या. म्हणजे आपण काय करतो देवाला फक्त आपण काय करतो दुःखातच आठवत असतो. पण ऐका देवाला दुःखामध्ये आठवायचंय सुखामध्ये देखील काय करायचंय आठवायचंय. देवाजवळ जायचं देवाला सांगायचं का आपण भक्ती केलेली असते. त्या वृंदावनामध्ये ज्यावेळेस मी शिकायला गेलो ना सर वृंदावनामध्ये गेल्यानंतर फक्त 2 दिवसाचा ट्रेनचा प्रवास होता. काय होता 2 दिवसाचा ट्रेनचा प्रवास होता. हे मी का सांगतोय माझं तुम्हाला मोठेपणा म्हणून सांगायचं नाही पण सांगतोय देवाची कृपा किती असते त्याला भक्ती तशीच करावी लागते. मी का सांगतोय ऐका ज्यावेळेस मामा तुम्ही तर मला भेटले आश्रमामध्ये तिथं भेटले आश्रमामध्ये आमदार साहेब ते आले होते त्यावेळेस. ऐका त्या आश्रमामध्ये मी जिथं राहायला गेलो होतो ना त्या आश्रमामध्ये मी जात असताना आता 2 दिवसाचा प्रवास आहे. 2 दिवसाचा काय प्रवास आहे म्हणून मी विचार केला चला आपली नाईट पॅन्ट कुठेतरी टी शर्ट का प्रवास करायचा आहे म्हणून पॅन्ट शर्ट वर गेलो. तर त्या लोकांनी मला आश्रमामध्ये घेतलं नाही. का फक्त पॅन्ट शर्ट वरती गेल्यामुळे त्या लोकांनी मला आश्रमामध्ये घेतलं नाही. रडायला लागलो मी. बाबा ज्या परिक्रमा करतायत ना बाबा तिथं त्या परिक्रमा रस्त्यावरती मी कीर्तनात बोलतोय ऐका बरं परिक्रमा रस्त्यावरती जवळजवळ 2 दिवस मी झोपलो. किती दिवस
2 दिवस झोपलो. त्या लोकांनी रोहित दादा मला घेतलंच नाही. इतकी वाईट अवस्था माझ्यावरती आली. पण ऐका ऐका, मी त्या देवासाठी तिथं गेलो होतो. त्या बाके बिहारी लालच्या मंदिरामध्ये गेलो. देवाला खडसवून बोललो, देवा अरे तुला जर असं वाटत असेल की मी तुझी सेवा न करावा, मी कथेचा अभ्यास करायला गेलो भागवत कथेचा, देवा तुला जर असं वाटतंय मी महाराष्ट्रातून एवढ्या लांब तुझी कथा करण्याकरता, नवे नवे तुझं गुणगान गाण्याकरता मी शिकण्याकरता इथं आलोय आणि मला महाराष्ट्रात जाऊन तुझं गुणगान गायचंय, तेवढ्या करता हे लेकरू एवढ्या लांब आलंय देवा. आणि तुला जर असं वाटत असेल की मी तुझं गुणगान गाऊ नये तर मला तू रिकामी हातानं काय कर पाठवून दे. पण देवाला जाऊन देवाच्या समोर उभं राहून देवाला मी विचारलं, देवाला जाब विचारला. पण ऐका, आपण म्हणतो देव नाही पण देव आहे, देव आहे. कोण्या तरी भल्या माणसाने त्या ठिकाणी मी फोन फिरवला. त्यांनी फोन फिरवल्यानंतर ज्यांच्याकडे मी कथेचं श्रवण केलं, कथेचा अभ्यास केला, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे का नाही माहिती नाही, देवी वैभवीची देवी म्हणून दिदी, ज्यांच्याकडे मी कथेचा अभ्यास केला, पूर्ण भागवत त्यांची पाठ आहे. त्या दिदीच्या स्वरूपामध्ये मला त्या ठिकाणी बाके बिहारीलाल आणि माझी राधाराणी तिथं दिसली. दिदीने सांगितलं, बेटा ये इकडे, तुला शिकायचंय ना ये. तिथं 25 विद्यार्थिनी होत्या मुली आणि त्यामध्ये मी एकटा मुलगा होतो. पण दिदीला काय वाटलं मला माहिती नाही, दिदीने मला घरामध्ये त्या ठिकाणी ठेवलं. मी का सांगतोय, देवाला आपलं सुखच नाही, आपलं दुःख सुद्धा देवाला जाऊन सांगायचं. पण नुसतं देवाला आपण सुखातच आठवायचं नाही, आपलं दुःखातच आठवायचं नाही, सुखामध्ये सुद्धा देवाचं काय करायचं, स्मरण करायचं. म्हणून मी सांगतोय देव आहे, जायचं त्याच्या जवळ सांगायचं, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. ब्रिज के वो नंदलाला, ब्रिज के वो नंदलाला, राधा जी के सावरिया, सब दुख दूर करे जब तेरा नाम लिया, हो जब तेरा नाम लिया. याच्यावर तुम्हाला माहित नाही, त्या राजस्थान लोकांचं एक भजन आहे, गोड आहे, किती गोड गातात. अंधेरों के नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम बलेने आजा हौसला ना में हारो, हो श्याम आजा. 3 बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना. 3 बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना. हारे का सहारा बाबा, ओ हारे का सहारा बाबा, हार हरावो ना. 3 बाण के धारे, 3 बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी, 3 बाण चलाओ, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हो श्याम आजा. देवाला पुकारतात म्हणून आपण देवाला फक्त दुःखामध्ये आठवायचं नाही तर सुखामध्ये काय करायचं. अहो देवांचे हे देव असणारे त्या महादेवांनी काय केलं, देवाचं नाव घेतलं. ऐका, विश्वातली पहिली वारी जर कोणी केली असेल तर ती माझ्या भगवान भोलेनाथांनी केली. कोणी केले, भगवान भोलेनाथांनी केले. भगवान भोलेनाथ एक दिवस काय झालं, आषाढीची त्या ठिकाणी वारी आली आणि भगवान भोलेनाथ म्हणतायत पार्वती मैयाला की मला काय करायचंय, वारीला जायचंय. आता असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला ठाऊक आहे, स्त्री हट्ट बाल हट्ट हा काय करावा लागतो, पुरवावाच लागतो. त्या ठिकाणी पार्वती माता म्हणते मला देखील तुमच्या बरोबर यायचंय. कुठं, पंढरपूरला. कुठं, पंढरपूरला. आणि एकदा तरी पंढरपूरला जावा. मी तर म्हणतो जो कोणी पंढरपूरला गेला नाही त्यानं सरळ पोटाला दगड बांधावा आणि विहिरीत जाऊन काय करावा, विहिरीत जाऊन उडावा. पंढरपूरला एकदा तरी तिथे जावा. का, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला चला आवो चला चला, चला चला आवो चला चला.
दया माया काही भोजन मागवया. हे विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. एकदा आमच्या मामासाठी टाळी वाजवायची. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. जगाचा चालक जगाचा मालक त्या ठिकाणी बसलाय. एका तरी पंढरीची वारी करावी. भगवान भोलेनाथ निघाली, पार्वती माता निघाली. पार्वती माता सोड निघाल्यानंतर त्या ठिकाणी गणेशजी देखील म्हणताय मला काय करायचंय, मला देखील यायचंय बाबा. तुम्ही कुठं निघाले, मला देखील तुमच्या सोबत यायचंय. आता सगळेच आट पुरवायला लागतात. भगवान भोलेनाथ निघाले, पण निघाल्यानंतर आता जायचं कसं, काय करायचं आता, जायचं कसं. मग पार्वती माता म्हणते मग काढा ना आपली फोर व्हीलर काढा ना. कोणती फोर व्हीलर, कोणती, असं नंदीवरती, असं मला आठवण करून देता ना थोडे थोडे. नंदीवरती बसले सर्वजण निघाले. वाखरीपर्यंत गेल्यानंतर तिथं बघितलं सर्व त्या ठिकाणी स्त्रिया, सर्वजण त्या ठिकाणी आनंद करत होते, नाचत होते. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. आवाज थोडा वाटलाय, कार्यक्रम गातोय. त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ गेले, पण गर्दी बघितली. पार्वती माया म्हणते अहो एवढी गर्दी आहे म्हटले, पुढे कसं जायचं. मग पार्वती माता तिथंच थांबल्या. पार्वती माता काय पुढे आल्याच नाही. गणेशजी आणि भगवान भोलेनाथच पुढे निघून गेले आपल्या नंदीला घेऊन. आता नंदीला घेऊन पुढे गेले, बारीला लागले. बारीला लागल्यानंतर भगवान भोलेनाथांनी गणपती आपलं नंदी त्या ठिकाणी एका हनुमंतरायांच्या मंदिरापुढे बांधून ठेवला. आणि बघा पायरीला लागल्यानंतर मध्ये एक पायरी आहे, जड आहे, तिथं खूप गर्दी असते. आपण तिथं काय म्हणतो माहिती का, वारकऱ्यांचे खिसे लुटले जातात. मध्ये त्या ठिकाणी गणेशजी बघतायत, भगवान भोलेनाथजी बघतायत, तर मुंगीला देखील जायला वाट नाही. मग गणेशजींना न्यायचं कसं, मग गणेशजींना तिथं ठेवलं. भगवान भोलेनाथ गेले, आणि भगवान भोलेनाथ गेल्यानंतर त्या देवाचं दर्शन घेतलं. ऐका ना, देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेण्याकरता जगाचा बाप, जगाचा चालक विटेवरतून खाली उतरला. आणि देवालाच आपल्या काय केलं, भगवान भोलेनाथांना काय केलं, आपल्या डोक्यावरती घेतलं. बघा तुम्ही आजही पंढरपूरला जा, विठोबांच्या त्या डोक्यावरची जी मुकुट आहे ते भगवान भोलेनाथांच्या पिंडीसारखं आहे की नाही, आहे की नाही, आहे. म्हणजे देवाने ही आमच्या सोमेश्वर भगवानांना, भोलेनाथांना डोक्यावरती घेऊन नाचावं, असे आपले काय आहे सोमेश्वर भगवान. याच्या पुढे जाऊन सांगतो विठ्ठल 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 विठ्ठल. डोक्यावरती घेऊन नाचावं भोलेनाथांना, एवढी त्यांची कीर्ती. आणि ते देखील त्या देवाचं भजन करतायत. म्हणून आपण देवाचं कधीतरी जीवनामध्ये काय करावं, भजन करावं. एक कथा सांगतो, भगवद्गीतेमध्ये गोड कथा आली. मगाशीच रोहित दादा आमचा विषय झाला म्हणून सांगतो, ऐका. भगवद्गीतेचं पहिलं अध्ययन ग्रंथन जर कोणी केलं असेल तर भोलेनाथांनी केले. कोणी केले, भोलेनाथांनी. अमर ग्रंथ म्हणून ज्याला आज पदवी आहे ते गीता आहे, ऐका, गीता आहे. आणि अमर ग्रंथाचं कथन जर कोणी केलं असेल पहिल्यांदा तर ते भोलेनाथांनी केले. ब्रह्मसभेमध्ये चर्चा सुरू झाली, आणि चर्चा सुरू होत असताना त्या चर्चेमध्ये विषय निघाला, जगामध्ये सगळ्यात जास्त श्रेष्ठ पवित्र काय आहे. माझ्याकडे लक्ष द्या, थोडं कीर्तन करायचंय. ब्रह्मसभा सुरू आहे. ब्रह्मसभेमध्ये चर्चा सुरू झाली, आणि चर्चेमध्ये प्रश्न उपलब्ध झाला, अरे जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे. म्हटले काय आहे, तर जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर आजही बघितलं गेलं तर एक जणांनी मुद्दा मांडला, म्हटले प्रेम आहे. काय प्रेम आहे, ते प्रेम तुम्ही आम्ही लोकांनी खराब केले. प्रेम हे प्रेमाची व्याख्याच फार वेगळी सांगितलेली आहे. प्रेमाची व्याख्याच फार वेगळी सांगितलेली आहे. पण जगामध्ये आज श्रेष्ठ काय असेल तर प्रेम आहे. प्रेम आहे. कोणी ते प्रेम केलं, मग म्हणे प्रेम एवढं निखळ प्रेम केलं तरी कोणी, मग त्यामध्ये पहिलं नाव आलं भगवान भोलेनाथाचं आणि माता पार्वतीचं. बरं, ह्या दोघांचं नातं असं आहे, गुरु शिष्याचं देखील त्यांचं नातं आहे दोघांचं. जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते प्रेम आहे. ते प्रेम म्हणून जर ज्यांच्याकडे बघितलं गेलं विश्वामध्ये पहिल्यांदा, तर ते कोणी केलं, पार्वती मैयाने आणि भगवान भोलेनाथांनी. का, अहो हे भगवान भोलेनाथांची जागा कुठं, त्यांना घर तरी नाही. आणि
महालामध्ये राहणारी, त्या हिमालयास मध्ये राहणाऱ्यासाठी ही महाल सोडून यावं एवढं प्रेम जर कोणी करीत असेल तर ती पार्वती मैया माझ्या भगवान भोलेनाथावरती करायची. आताच्या ह्या युगामध्ये आपण जर बघायला गेलो तर पहिलं विचारतो किती एकर आहे. काय करतो, किती एकर आहे. त्या पोरीनं लग्न करून येते, मरून नाही जाती, पण त्या शेताचं तोंड पाहत नाही तरी आपण विचारतो काय किती एकर आहे. पार्वती मैयानं तेवढं बघितलं होतं का? ब्रह्मसभेत चर्चा सुरू झाली. म्हटले काय श्रेष्ठ, म्हटले प्रेम आहे. हे प्रेम कोणी केलं? म्हटले भगवान भोलेनाथाने केलं. हे सर्व ऐकत असताना एक जणाची शेंडी टाईट झाली. कोणाची? त्यांना आख्या जगाची कळकळ आहे. ते कळीची नाही, त्यांना आख्याच्या जगाची कळकळ आहे. त्यांनी जर कळ लावली तर त्या ठिकाणी जगाचा त्यावेळेस उद्धार व्हायचा. आणि आपण जर आता कळ लावली तर घरं वेगवेगळी होतात. त्यांचं नाव काय? नारदजी. नारदजी म्हटले असं. नारदजी निघाले हिमालयाकडे. आणि नारदजी अशी व्यक्ती आहे की आयुष्यभर फिरत राहिले, पृथ्वीचं भ्रमण करत राहिले, पण त्यांच्या पायाला कधी वेदना झाल्या नाही, त्यांनी काहीच झालं नाही. निघाले ते, आणि निघाल्यानंतर हिमालयात आले तर माता पार्वती त्या ठिकाणी बसली होती. गुरुदेव तुम्ही आलात, या ना गुरुदेव, या ना तुम्ही. गुरुदेवांचं पूजन केलं. त्या ठिकाणी पूजन केल्यानंतर विचारायला लागले, गुरुदेव कसे आहात, पार्वती कसे आहात तुम्ही विचारायला लागले. सर्व गोष्टी गप्पा त्या ठिकाणी होऊ लागल्या. म्हणे भगवान भोलेनाथ तुमच्यावर फार प्रेम करतात. म्हणे ब्रह्मसभेमध्ये चर्चा निघाली. काय? भगवान भोलेनाथ तुमच्यावरती प्रेम करतात. म्हणे हो, भगवान भोलेनाथ माझ्यावरती प्रेम करतात, फार प्रेम माझ्यावरती करतात. मग मला सांग म्हणे, भगवान भोलेनाथ तुमच्यावरती प्रेम करतात तर मला सांग म्हणे भगवान भोलेनाथांनी डोक्यावरती जी गंगा घेतली ती कोण आहे तुला माहिती आहे? म्हणे हो मला माहित आहे. बरं त्यांच्या गळ्यामध्ये जो सर्प कोण आहे याचं तरी तुला महत्व सांगितलं का? भगवान भोलेनाथांनी कोण आहे? म्हणे हो ते पण सांगितलं. म्हणे भगवान भोलेनाथ भस्म का लावतात ते सांगितलं का? म्हणे हो ते पण मला सांगितलं. आता काय करावं त्यांना कळेना. मग त्यांनी विचारलं, म्हणे भगवान भोलेनाथ गळ्यामध्ये ज्या कवड्या मुंडक्यांची माळ, रुंद माळ त्या ठिकाणी ती घालतात. म्हणे तुला सांगितली का ते का घालतायत? म्हणे नाही देवा, प्रभू, गुरुदेव मला हे मात्र सांगितलेलं नाही. पार्वती माता रडायला लागल्या. मग नारदजी म्हणायला लागले, मग तुझ्यावरती कसले ते प्रेम करतात, तुझ्यावरती प्रेमच करत नाही. मग पार्वती माता रडायला लागल्या. देवा आता ते रडणं मला येत नाही बरं. ते अपेक्षा करू नका. रडायला लागले आणि रडायला लागता म्हणे थांबा आता त्यांना येऊ द्या. मग काय करते बघते, विठ्ठल विठ्ठल म्हणे येऊ द्या त्यांना बघते. आता ते फिरून आले, भिक्षेला गेले होते. भिक्षेनंतर आल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बघितलं वातावरण कसं आहे, वातावरण कसं गंभीर दिसलं त्यांना. आल्यानंतर बघायला लागले, म्हणे काहीतरी दिसतंय. मग त्यांनी विचारलं, म्हटले का ग या ठिकाणी मी गेल्यानंतर कोणी आलं होतं का? म्हणे हो आले होते. कोण आलते? माझे गुरुजी आलते. म्हणे माझे गुरुदेव आले होते. त्यांना समजलं काहीतरी यांनी कळ लावल्याशिवाय आता नाही. त्यांनी समजलं, म्हणे देवा, म्हणे प्रभू तुम्ही माझ्यावरती प्रेमच नाही करत, मला माहिती आहे. म्हणे का नाही करत? म्हणे मग म्हणे तुम्ही जे गळ्यामध्ये मुंडक्यांची माळ घातली ती का बरं मला अजूनपर्यंत सांगितली ती कोणाचे? अगं जाऊ दे मरू दे, त्याचं काय सांगत बसती. म्हणे दुसरं काहीतरी विचार. नाही देवा तुम्ही माझ्यावरती प्रेमच करत नाही. म्हणे सांगा ना काहीतरी मला ही का माळ घातली सांगा ना. त्यावेळेस सांगायला लागले, म्हणे पार्वती ज्या जन्मामध्ये मला तुझा वियोग घडला ना त्यावेळेस त्या ठिकाणी त्या वेळेची ती मुंडकी जी आहेत ना त्यावेळेस ती मुंडकी तुझं एक त्या ठिकाणी ते घेतो मी मुंडकन त्या ठिकाणी त्याची एक माळ त्या ठिकाणी काय करायचो माळीमध्ये गुंफायचो. ही सगळी जी माळ मुंडके दिसत आहेत ना ती कोणाची आहेत? तुझीच आहेत. मला माहिती नाही तुम्ही कितपर्यंत, रोहित दादा तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत, पण मी जे कथेमध्ये शिकतोय मी तेच तुमच्या समोर सांगतोय. बरं काही चुकीचं असेल तर समजून घ्या. ऐका, म्हणे ही सगळी जी मुंडके जे दिसते ते सगळे तुझेत. म्हणे असे तुमच्या जन्म तरी कधी झालाय? ऐका मला पुढचं सांगायचंय. जन्म तरी कधी झालाय? म्हणे पार्वती अगं मी अमर आहे. काय? मी अमर आहे. आता मला माझ्याकडे कथेकडे यायचंय. म्हणे मी अमर आहे. तुम्ही कसे काय अमर आहेत? म्हणे एवढे मुंडके जर घातलेत, म्हणे एवढा वियोग घडला तुम्हाला माझा, तर तुम्ही कसे काय अमर आहात? म्हणे मी एका अमर कथेचं ग्रंथ काय ते अमर ग्रंथाचं त्या ठिकाणी कथन केलंय. देवा ती कथा मला सुद्धा सांगा. मला सुद्धा काय व्हायचंय? अमर व्हायचंय. म्हणे तुला ती कथा ऐकायची ना? आता या आपल्या कीर्तनाकडे कथा ऐकायची ना? म्हणे हो मला ती कथा ऐकायची. मग म्हणे चला माझ्यासोबत. अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी झाडाचं पान सुद्धा नाहीये.
हिमालयाच्या काय उंच चोटीवरती गेले, जिथं पक्षी नाही, जिथं प्राणी नाही, जिथे माणूसही नाही, तिथे झाडाचं पान देखील नाही, अशा ठिकाणी ते गेले. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी कथा सांगायला सुरुवात केली. पण आता कथा सांगत असताना म्हटले, पार्वती तुला मी कथा सांगतो, पण कथा सांगत असताना आता तेव्हापासून चालत आलेली रीत आहे बरं का, आतापर्यंतची. कशी रीत आहे? मी जरी कीर्तन सांगत असलो याच्यातली 2-3 झोपेला असतील, आता प्रश्न विचारले तर ते सांगणार. म्हणजे तेव्हापासूनची रीत आहे. म्हटले, पार्वती मी जर तुला कथा सांगायला लागलो, तुला जर मध्ये झोप लागली तर काय करायचं ग? मग ते कथा सांगितलेलं सगळं उलट्या गड्यावर पाणी टाकण्यासारखं. मग कथा कसं करायचं म्हणे, ज्या वेळेस माझा सांगून पूर्ण होईल, म्हणजे माझं वक्तव्य ज्या वेळेस पूर्ण होईल सांगून, त्यावेळेस तू फक्त काय करायचं, हुंकारा द्यायचा. करायचं, काय करायचं, फक्त करायचं. ते ऐकलं एका पोपटाच्या पिल्लानं. आणि पोपट असा पक्षी आहे, माणूस जो बोलतो तेच ते पोपट काय करत असतं, बोलत असतं. तिथे त्या पोपटाच्या पिल्लानं बघितलं, ती कथा सुरू झाली. त्या अमर कथेचं ग्रंथ त्या ठिकाणी कथा सुरू झाल्यानंतर पार्वती मैया ऐकायला लागली. पहिला स्कंद झाला, दुसरा स्कंद झाला, तिसऱ्या स्कंदापर्यंत कथा आली. 7 स्कंद आहेत. तिसऱ्या स्कंदापर्यंत कथा आली. पार्वती माता तोपर्यंत करत राहायची. कशी? धुंदुकारीची कथा सांगितली, पार्वती माया करायची काय करायची, करायची. चालू द्या का रातभर असंच करायची, असं करायची. आणि त्या ठिकाणी कथेला सुरुवात झाली. पार्वती मैयाला लागली झोप. काय लागली? पण ते ऐकत असताना ते ऐकू गेलं त्या पोपटाच्या पिल्लाच्या कानावरती. तेच बोलायला शिकलं. ते कसं करायचं, करायचं. पार्वती माया गेल्या झोपून. मग भगवान भोलेनाथांना ते पिल्लू हुंकार द्यायला लागलं. करायचं. ते कथा ऐकली कोणी? खरं सांगा, तुम्ही कीर्तनात आहात ना? तिसऱ्या स्कंदापर्यंत कथा ऐकली माझ्या पार्वती मैयांनी. आणि तिथून पुढं कथा, म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत कथा ऐकली कोणी? पोपटाच्या पिल्लाने. ऐका, पोपटाच्या पिल्लाने कथा ऐकल्यानंतर त्या ठिकाणी कथा पूर्ण झाली. आणि पार्वती मैया तर बघितलं झोपून गेले. पार्वती मैयांना उठवलं, म्हटले, का ग तू कथा ऐकली नाही का? म्हणे, मी नाही कथा ऐकली, मी तर झोपून गेले होते. मग कथा ऐकली तरी कोणी? काय केलं? कथा ऐकली तरी कोणी? जवळच एक त्या ठिकाणी पोपटाचं पिल्लू पडलं होतं. ते पोपटाचं पिल्लू घाबरलं. का? अहो, देवाचे देव असणारे महादेव यांचा अपराध कोणी केलाय? मी केलाय. कथा ऐकली त्यांनी. मग त्या ठिकाणी तो पळाला. तिथून पळाल्यानंतर त्या ठिकाणी एक साधू महात्म्यांची कुटी आहे. त्यांची पत्नी गर्भवती होती. त्यांच्या त्या ठिकाणी पोटामध्ये जाऊन पडले. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, ब्राह्मणाचे पोरे का खेळासी ब्याले, 12 वर्ष लपाले रे. सर्वांना त्या ठिकाणी माहिती ती कथा. मला सांगायचंय काय, अमर ग्रंथेचं शुकदेवांची प्रत्येकाला माहिती. ऐका, मला सांगायचंय काय, गीता इतकी ग्रंथ अमर आहे. ते भगवान महादेवाने सुद्धा त्याचं कथन केलं होतं. ऐका, म्हणून संत महात्मे देखील सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अहो, देवाचे देव असणारे महादेवाने देखील देवाचं नाव घेतलं. मग तुम्हा आम्हाला काही वावगाय का? खरं सांगा, घ्यायला काही वावगाय का घ्यायला? अहो, जीवनामध्ये खऱ्या अर्थानं बाबांक जर बघितलं तर बाबा भगवान भोलेनाथांची भक्तीच करत अजूनपर्यंत आलाय. म्हणजे मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून तरी मला वाटतं मी ते आमच्या संजू मामांकडे आलो होतो तेव्हापासून सर तुमच्याकडे आलतो. मी मगाशीच बोललो, दादाचा बाप्पा एवढाच होता. म्हणजे तेव्हापासून मी या घराण्याला इथं ओळखतो. यांना सरांपासून जर जुना परिचय. म्हणजे बाबांनी भक्ती केली. मला भक्तीवरती थोडं बोलायचंय. माणसाने जीवनामध्ये भक्ती अशी करावी, आपण देवाच्या दारामध्ये जातो यात नवल नाही. ऐका माझ्याकडं, आपण देवाच्या दारामध्ये जातो यात नवल नाही. अहो, कधीतरी देवाने आपल्या घरी यावं. मग तुम्ही म्हणाल, गोरख महाराज तुम्ही काय सांगता, देव कुठं आपल्या घरी येतो का? हो, आला ना. जगद्गुरु तुकोबाऱ्यांसाठी देव घरी पाहुणा आला का नाही? विठ्ठल
पाभुना आला माझ्या घरा लिंबलो न करी साबजाला लिंबलो न करी साबजाला दुरल्या देशीचा बघवा बडीचा दुरल्या देशीचा त्या देशीचा नाही त्या देशीचा दुसरा आहे दुरल्या देशीचा बहु आवडीचा का तुकोबर आहे अहो देवाला कधीतरी आपण जवळ करावं बाबू आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया देवाला कधीतरी जवळ करायचं अहो तुकोबारायांच्या परिस्थितीचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात आम्ही जर एखाद्या गल्लीमधून निघालो ना समोरून जर चोर आले ना चोर गल्ली बदलायचे काय करायचे चोर गल्ली बदलायचे माझ्या मनाचं सांगत नाही तुकोबारायांच्या श्रीमंतीचं वर्णन तुकोबारायांनी केले अहो स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज सर्व काही धन दौलत घेऊन आले तुकोबाराय म्हणतात सोने रुपये आम्हा मृत्यू के समान माणिक पाशानं खडी द्यायची म्हणजे खडी जशी उपमा त्यांनी दिली मी थोडा फास्ट बोलतोय आपल्याकडे टाइम कमी ऐका म्हणजे तुकोबारायांची श्रीमंती तर तेवढी होती तुकोबारायांनी सोनं नाकारलं पण तुकोबाराय दुसरीकडे म्हणतायत समोरून जर चोर आला तर आमच्या चोर गल्ली बदलायचे मी गल्ली बदलत नव्हतो तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर दाके जाऊ पुढते बिके कुत्रे घरे आणि जगतचा मालक जगाचा ब्रह्मांडाचा चालक जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाहुणा येतोय देवा तू माझ्या घरी पाहुणा आलास देवा तुला पण बसण्याकरता काय देवा रे ते तर मला सुचत नाही मग तुकोबारायांनी काय दिलं मोडक्या त्या बाजा त्यावरी वाकळाच्या शेजा देवानी बसण्याकरता वाकळ टाकली अनेक वचनी शब्द आहे वाकळ टाकली देवा अरे जगाचा ब्रह्मांडाचा चालक आहे तू पण तुला खाण्याकरता माझ्याकडे काहीच नाही रे देवा कारण माझी स्वतःची पत्नी अन्न करता करता मेली तरी मला वेदना झाल्या तरी मला त्या ठिकाणी काहीच वाटलं नाही का आता नाहीच माझ्या जवळ तर फुटकाची वीणा त्याला दोन तारा त्याच्या पुढे त्यांची पत्नी म्हणते माझ्या माया बापे बरे नाजी केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या माझ्या माया बापे बरे नाजी केले अहो मला भिकाऱ्याच्या पात्राला बांधलं कोणाची पत्नी म्हणते तुकोबारायांच्या घरी पाहुणा आलाय कोण जगाचा चालक देवा अरे तुला बसण्याकरता काय देवा वाकळं टाकली देवा पण तुला खाण्याकरता काय देवा दरी तो पाण्या माझी रांदिल्या कन्या त्या कन्या घेतल्या देवाने त्या कन्या घेतल्या तुकोबारायांनी देवाला चारल्या पण ऐका त्या कन्या खाण्याकरता माझ्या देवाला चतुर्भुज अवतार घ्यावा लागला आणि त्या कन्या खाव्या लागल्या देवा अरे पण तू मोठ्या घरचा पाहुणा आहे द्वारकाधीश आहे देवा पण तुला काय देवा रे मोठ्या घरी गेल्यानंतर मोठ्या घरच्यांची आशीर्वाद असते की त्या ठिकाणी गेल्यानंतर पानाचा विड्या द्यायचा जेवण झाल्यानंतर पण तुकोबारायांची परिस्थिती तेवढी होती का मी माझ्या मनाचं सांगत नाही तुकोबाराय तुळशी वृंदावनाजवळ जातात एक तुळशीचं पान घेत आहेत आणि जगाच्या चालकाजवळ जात आहेत देवाला सांगताय देवा मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणी मी दुर्बळ देवा दुर्बळ आहे रे मी पण माझी सेवा काय कर सडळ हाताने त्या ठिकाणी माझी सेवा जशी कशी आहे ना भोळी ती तू स्वीकार देवा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाहुणा आला मला सांगायचे आपण देवाच्या मंदिरात जातो यात नवल नाही भगवंत कधीतरी आपल्या घरी यावा याच्या पुढे जाऊन बोलू आपण देवाचं उच्चिष्ट खातो यात नवल नाही कधीतरी देवाने आपलं उच्चिष्ट खावं मग खाल्लं ना नामदेवरायांच्या हातावरून त्या ठिकाणी खाल्लं मी थोडं फास्ट बोलतो माझ्याकडे लक्ष द्या मला नंतरचा मुद्दा सांगायचा आहे ऐका आपण त्या ठिकाणी जीवनामध्ये भक्ती अशी करायची आपण देवाचं नाव घेतो यात नवल नाही देवाने कधीतरी आपलं नाव घ्यायला पाहिजे काय करतो मी काय बोलतोय ऐका आपण देवाचं नाव घेतो लाख नाव घेऊ आपण देवाचं ऐका लाख नाव घेऊ आपण देवाचं यात नवल नाही पण देवाने कधीतरी आपलं नाव घेतलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल का हो हे महेश रेवगडे सरांनी हे कोण उचलून आणले आज इथं हे वेगळंच सांगत आहे ऐका हो देवाचं नाव घेतलं ना कोणी घेतलं अहो जगाला तिनं प्रेम काय ते सांगितलं भक्ती काय ते सांगितलं चला 2 मिनिटं मी तुम्हाला घेऊन जातो तिथं जगाला प्रेम काय भक्ती काय तिनं सांगितलं इतकी प्रचंड मध्ये तिने भक्ती केली की जगाला भक्ती कळली काय खरी भक्ती तिच्यापासून कळली ऐका मला तुम्हाला विचारायचंय हा तुम्ही लक्ष द्या विचारायचंय मला तुम्हाला देवाशी न लग्न करता देवाची ती पट्टराणी झाली हो आणि संतांनी इतकं गोड सांगितलं हो बिना परी नाही के ऐका बिना परी नाही के
हो प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई. देवाशी न लग्न करता देवाची पटराणी झाली. ऐका, 2 अक्षरी तिचं नाव आहे, बरसाना तिचं गाव आहे. तिच्या कान्याला त्या ठिकाणी उकार नाही, आकार नाही, फक्त 2 काने आहेत. आणि खऱ्या अर्थाने तिच्या त्या कान्यामध्ये तिचा कान्हा लपलेला आहे. तिचं नाव वा, एकदा टाळी वाजवायची तुमच्या करता. आणि भगवानचा जगाचा चालक आहे ना, तो शिवाय तिच्याशिवाय आधुर आहे. भक्ताशिवाय कसा आहे? आधुर आहे. हे मी सांगत नाही. श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे कोई न कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग्य जगा दे एक राधा का नाम. राधा के बिना श्यामाधा. झालं, आपल्याला कीर्तन थोडं करायचंय आता, थोडा वेळ फक्त टाळी वाजवायची, एका वरती हात करायचे. अहो भक्ताशिवाय भक्ता वाचून देव आतुर आहे. मला तुम्हाला सांगायचंय, आज या सोमेश्वर भगवानांच्या प्रांगणामध्ये लोकांना खऱ्या अर्थानं कळू द्या की इथं भक्ती किती उत्साहामध्ये, म्हणून देवाचं नाव घ्यायचंय. वरती हात करायचंय बरं सर्वांनी. एक टाळी एक टाळी एक टाळी सर, एक टाळी. हो राधा के बिना श्यामाधा आधा राधे राधे राधा के बिना श्यामाधा कहते राधे श्याम रे. जन्म जन्म के भाग्य लगा दे एक राधे का नाम रे. जन्म जन्म के भाग्य लगा दे एक राधे का नाम रे. जन्म जन्म के भाग्य विधाते एक राधे का नाम रे. जन्म जन्म के भाग्य विधाते एक राधे का नाम रे. बोलो राधा बोलो राधा 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 बोलो राधा 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 राधा. भक्ताशिवाय देव अपुरा आहे. देव कसा आहे? अपुरा आहे. देव अपुरा आहे. मी आजच प्रवचनामध्ये सांगितलं, तेही मला वाक्य सांगायचे. भक्ताशिवाय देव अपुरा आहे, म्हणून देवाची सेवा करायची. हा जो नरदेह मिळाला आहे ना, जसा एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, मी काय बोलतोय लक्ष द्या, जसा एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा हा नरदेह आपल्याला मिळालाय. म्हणून तुकोबाराय सांगतात, करा गड्यावर करा. काय करा? काय करा? अभंगाचं पहिलं चरण. लागोनी सांगतो बजार विठ्ठल सांगतो तुम्हासी बजार सांगतो
गाणारे फार गंधर्वासारखे आहेत बरं, आणि आपल्याकडे टाइमाची मर्यादा आहे म्हणून थोडं फास्ट बोलतोय का. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजर विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. देवाचं भजन करा का. अहो आपल्याला दिलाय देह, प्रत्येक कीर्तनकारांकडून आपण ऐकतो, पण आपल्याला खरंच कळालाय का. खरंच कळालाय का. देवे दिला देह भजन गोमटा, हा, हा. देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन गोमटा. दोया झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा, दोया झाला फाटा बाधिकेचा, दोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधेकेच. अहो ज्याच्या करता दिलाय त्याच्या करतात काय करा, वापरा ना. त्याच्या करतात वापरा ना. अहो काही लोक अशी आहेत पंढरीच्या वारीला गेले, खरंच जातात. काही लोक जातात, फारशी लोक जातात. 80% समाज जवळजवळ पंढरीच्या वारीला, आळंदीच्या वारीला, त्र्यंबकच्या वारीला जातात. पण खरं सांगा, मनापासून जातात का. खरंच जातात का. जातात का. महिला मंडळ तुम्ही तर गेल्यानंतर दर्शनाचं लांबच पहिले बघतात ब्लँकेट कुठे, पळपट लाटणं कुठे. बरेचसे काय करतात, आणतात का नाही तिथे गेल्यानंतर. अहो ज्याच्यासाठी आपण गेलो ते काय केलं पाहिजे, ते केलंच पाहिजे. महाराज सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मला मुद्दा सांगायचा माझा, आपण त्या ठिकाणी देवाचं भजन करत 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 नाहीत म्हणून आपलं जीवन व्यर्थ निघून जाणार आहे. एक दिवस व्यर्थ निघून जाणार आहे. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे मध्ये कोरोनासारखे आजार येऊन गेले का नाही, गेले का नाही. आपण आताही बघतो आपल्यामधून चांगले चांगले. अहो आज रात्री आपल्या संगच बोला, सकाळचे दिवसच उगवायचे. आज तो काय केला, सकाळ मोबाईल उघडून बघत होतो स्टेटस काय. आताच त्या दिवशीची गोष्ट आपण बघितली. उदाहरण सांगतो तुम्हाला, 8:30ला निघालेलं विमान जर 6:30ला खाली उतरताना 6:30ला बरोबर 6:31ला जर क्रॅश होत असेल, भरोसा आहे. भरोसा आहे. अंतकाळाची व्याख्या शास्त्रकारांनी सांगितलं नाही की गोड सांगितली. आपण अंतकाळ कधी त्याला म्हणायचं नाही की माणूस एखादा आता अंथरुणावरती पडू नये, आता मरायला आलाय. पण बरीचशी माणसं अंथरुणावरती पडेल, कधीच मरत नाही. आपण काय म्हणतो, याचा अंतकाळ काय आलाय, आता जवळ आलाय. पण शास्त्रकाराने अंतकाळाची व्याख्या कशी सांगितली मामा ऐका. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, मृत्यू तर द्या सोडून, जन्मापासून गुणगुणू नका, जन्मापासून तर आपण जो श्वास घेतला आता सुद्धा त्या सेकंदापर्यंत त्याला म्हणायचा अंतकाळ. कारण काळाची उडी कधी तो येईल सांगता येईल का सांगता. अहो कशाला वाया घालावता महानरदेह. नरदेह नमोल रे मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं रे. एकदाच आहे, परत कधीच नाही. मला सांगायचंय, एक दिवस इंद्र नदीतून आंघोळ करून वरती निघाला. एक दिवस इंद्र नदीतून आंघोळ करून वरती निघाला. इंद्रदेव नदीतून आंघोळ करून वर निघाल्यानंतर त्याला समोर दिसला कोण कर्ण. आता कर्णासारखं दानशूर कोणी आहे का, कोणीच नाही. महाराज कर्णाने देवाला म्हणावं, देवा अहो तुम्हाला काय लागतंय मागून घ्या माझ्याकडून. काय लागतंय तुम्हाला, काय करा मागून घ्या माझ्याकडून. मला का सांगायचंय ऐका, मिळालाय पण कळाला नाही, तसंच त्याच आहे ऐका. अहो देवा तुम्हाला काय लागतंय मागून घ्या माझ्याकडून. अहो देव आहे तो, त्याला काही कमी आहे का. पण देखील देवाने मागितलं, म्हटले कर्णा आईस असं कर, तुझ्याकडे जी कवच कुंडली आहेत ना ती मला दे. आता कर्णाला माहित होतं मामा, माझी जर कवच कुंडले गेली तर माझा 100% काय मृत्यू आहे ना, आहेच महाराज, 100% माझा मृत्यू आहे. पण कर्णाने देवाला मागितलं, देवा आता मी तुला दिलं ना, आता तू मला दे. असं एखादं अस्त्र दे की त्या अस्त्राने त्या ठिकाणी अर्जुन पहिल्याच तडाख्यात गेला. काय करायचं, गेला. आता मला सांगा, देवाचं प्रेम सगळ्यात जास्त कोणावर, अर्जुनावर ना. पण शब्द
तेव्हाचा शब्द म्हणजे तेव्हाचा शब्द आहे महाराज. आता आपण जर एका छताखाली बसला असलो, आपण शब्द दिला हा ह्या वर्षी करू, आणि पुढच्या वर्षी चांगलं आलं तर का तिकडंच, म्हणजे आताच्या सारखे शब्द तो काळचा शब्द आहे. म्हटले ठीक आहे देतो म्हटले, पण ऐक करणा, हे जे आश्रय नाही तुला एकदाच वापरता येईल, परत वापरता येणार नाही. म्हणे ठीक आहे चालेल. आता असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी देवाने दिलं. आता देव गेले पांडवांजवळ. देव म्हटले ऐका, मी तर आश्रय देऊन बसलोय, त्या आश्रमामध्ये अर्जुनाचा पहिल्याच तडाख्यात मृत्यू आहे. मग भीमाला सांगितलं, भीमा तुझ्या पोराला लढायला पाठव. का लढायला पाठव? कारण तो मुळातच एका हिडंबिनी राक्षसीपासून जन्माला आलेला आहे. आणि त्याला का पाठव? तो तुझ्या पुढं कुळाला एक कसा आहे, घातक आहे. आणि ऐका, जी कुळाला घातक आहे ती घातक क्वालिटी, आणि युद्धामध्ये लढता लढता वावगी गेली तरी काय फरक. मग लढायला पाठव. मी म्हणतो देवा, अरे माझ्या मुलांना अजून जग सुद्धा बघितलं नाही, त्याला लढायला पाठव. देवाचा आदेश आहे, पाठवला लढायला. पण ऐका, लढायला पाठवल्यानंतर त्याचा रथ समोर आहे. कोणाचा? घटच कवचाचा रथ समोर आहे. आणि त्याचा रथ समोर असताना इकडून कर्णाचा, पण कर्णाला जोडीदार इतका नांगाटी मिळाला महाराज. त्याचं नाव काय? त्याचं नाव दुर्योधन. इतका नांगाटी मिळाला महाराज. दुर्योधन त्याला म्हणायचा, कर्णा बाण सोड. कर्ण म्हणायचा, थांब ना पहिले, त्याला तर येऊ दे. संगत कोणाची कोण करावे महाराज, हे शिकलं पाहिजे कधीतरी. काय करावे याच्यातून हे शिका. आता संगत कधी कोणाशी चांगली करावी. संगत करत असताना माणसाने इतकी गोड करावी. आपण जर 10 लोकांमध्ये गेलो तर 50 लोक तिथं आले पाहिजेत. साहेबराव मामा, 50 लोक तिथं आले पाहिजेत. आपण त्या 10 लोकांमध्ये गेल्यानंतर एकही तिथं आला पाहिजे असं नाही राहायचं कधी. संगत अशी करायची माणसाने. त्याला ती संगत लढली. कर्णा बाण सोड. अरे थांब, अर्जुनाला तर पहिलं येऊ दे लढायला. कर्णा बाण सोड. धर सोडायच्या नादात त्याने सोडला, बाण लागला, घटत कवच जागीत गेला. नंतर डोक्याला हात लावून रडायला लागला. आता या मुद्द्यावरती तो म्हटला, अरे मला मिळालं होतं, पण कळालं होतं का या आपल्यावरती. आपलंही तसंच आहे ना, हे 3.5 हाताचं मिळालंय, पण आपल्याला कळालंय का? आपण तिकडे जातो आहे का नाही. आपण ज्याच्या करता वापरायचा त्याच्या करता वापरायचा. देवे दिला दे भजन गोमंता, देवे दिला दे भजन गोमंता. तो या झाला फाटा बाधिकेचा. मामाने गोड दिलं. देवे दिला देह भजन गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. फास्ट बोलतोय मी. ऐका, देवाने ज्याच्या करता दिलंय त्याच्या करताच वापरायचे, त्याच्या करताच वापरायचे. आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा राय सांगतात काय, करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी. सचिन दादा, दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी. भवाची पुरी वहावसी, भवाची पुरी वहावसी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसी दुरी, दुरावसे करिता बरोबरी दुरावसे दुरी. दुरावसे दुरी म्हणजे भगवान पंडित पासून देवापासून लांब निघून जाणे का. आपण संसारामध्ये अटकत असतो. बस मला थोडा वेळ बोलायचं आहे, संपवायचे कीर्तन. ऐका,
संसाराची व्याख्या सांगत असताना तुम्ही आम्ही सर्वजण संसार करतोय, म्हणजे आम्ही दोघं करत नाही रोहित दादा आम्ही अजून, कारण आम्हाला अजून त्या गोष्टीचा अनुभव नाही. ऐका, तुम्हाला येईल लवकर अनुभव, आता आलाय जवळ. ऐका, संसाराची व्याख्या आम्हाला प्रत्येकाला माहित नाही. तुम्ही कंटाळले का? तुम्हाला गोड काहीतरी सांगतो ऐका. आता इथून पुढे तुम्हाला सांगतो ऐका. तुम्ही हसणार, माझं कीर्तन तसंच असतंय, कारण मला शिकवणारे हे नंगाट होते फार. ऐका, तुम्हाला हसवतो, आता फ्रेश करतो थोडं, पण ऐका, हसत असताना त्यातून विनोद देखील घ्यायचा आणि गोड देखील घ्यायचा. ऐका, संसाराची व्याख्या आपल्याला माहित नसते मामा संसाराची. आता मामा तुम्ही संसार करताय, त्या संसारामध्ये काय आहे हे केल्यानंतर कळालं. अगोदर माहित होतं का? त्या गोष्टीतला वर्म, त्या गोष्टीतला अंतरंग आपल्याला अगोदर काय असतो माहित नसतो. ऐका, अगोदर आपल्याला माहित नसतो. मला वर्मवरून सांगायचं. ऐका, ढोकरी गावचे इकडे लक्ष द्या, ढोकरी गावचे तीन माणसं कुठेतरी बीडला निघून गेले. ऐका बरं, वर्म सांगायचंय मला, अंतरंग सांगायचंय, थोडं बोलायचंय मला, कीर्तन संपवायचंय, वर्म सांगायचं. ऐका, ढोकरी गावचे महिला मंडळ, आता इकडे लक्ष द्या, सगळं तुमचंच आहे. तीन माणसं ढोकरी गावचे कुठेतरी बीडला गेले, काहीतरी काम असेल म्हणून त्या ठिकाणी गेले मामा. आता ह्याच गावची घेतो का, तुम्ही ऐकले तरी पण सांगतो, ज्या गावी केला वास त्याशी नसावे उदास. त्याच्यावर काय उदास असायचं महाराज, म्हणून इथलं नाव घेतो. ऐका, ढोकरी गावचे तीन माणसं बीडला गेले, आणि बीडला गेल्यानंतर सकाळची पहाटे त्यांनी विचार केला, अरे सकाळी आपण आता स्टँड वरती उतरलोय, म्हटले आता सकाळच्या पायारे आपण काहीतरी पिऊ, काहीतरी म्हणजे अमृत तुल्य, ते अमृत नाही, काहीतरी चहा पिऊ. आता स्टँडच्या शेजारी बरेचसे चहावाले असतात. आता चहा प्यायला गेले, पण चहा प्यायला गेल्यानंतर जो पैसे घेणार होता ना मालक, त्याच्या माग ते दर फलक होतं. त्या दर फलकाकडे त्यांचं लक्ष गेलं. त्या दर फलकावरती असं लिहिलं होतं. ऐका, त्या दर फलकावरती असं लिहिलं होतं, मला सांगायचं आहे, तुम्ही आता दर फलकावरती असं लिहिलं होतं, चहा किती रुपये. तुम्ही चहा नाही पिते का डोकरीचे लोक? चहा आपण 5च धरू. चहा किती रुपये? 5 रुपये. कॉफी 10 रुपये. बरं, गवती चहा 15 रुपये. धरा ना, आपल्याला सांगायला काय जातंय. गवती चहा 15 रुपये. लेमन टी त्यात नव्हतं. आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं अगदी असं होतं. कसं? असं होतं. आणि त्यावर काय होतं? अगदी खास. आता स ला कसा लागतो, गोड वाटतं की नाही ऐकायला. अगदी खास चहा किती रुपये फक्त? इकडे लक्ष द्या ना माझ्याकडे. किती? नाही, 2 रुपये. हो बरोबर आहे, 2 रुपये. आता या ढोकरे गावच्या लोकांनी विचार केला, म्हटले अरे इतका बाहेर फिरलो, महाराष्ट्र नाही बाहेरच्या राज्यात गेलो, बरं देश नाही विदेश फिरलो, पण 2 रुपयासारखा चहा, 2 रुपयाला चहा अजून आपण कुठे बघितला नाही. म्हटले आज आपल्याला हात चहा प्यायचा ना, अगदी खास चहा आपल्याला काय करायचा, प्यायचा. आता अगदी खास चहा प्यायचा असं म्हटल्यानंतर ते गेले, चहा पिल्यानंतर त्यांना फार गोड वाटलं. अजून 2 चहा पिले. म्हटले असा चहा सारखा चहाच कुठे मिळाला नाही. आता पैसे द्यायला काउंटरवर गेलो, थोडं फास्ट बोलतो, लक्ष द्या. काउंटरकडे गेले, आणि काउंटरकडे गेल्यानंतर त्याला विचारलं, काउंटरवाल्या त्या मालकाला म्हटले का रे इतका गोड चहा तू बनवलाय, पण हा चहा बनवलाय कसा ते तरी आम्हाला सांग ना. आता मला खरं सांगा मामा, कुणी कोणाच्या धंद्यातलं वर्म कोणाला सांगत असतं का? तुकोबाराय सांगतात, न सांगावे वर्म जगी असू द्यावा ब्रह्म. कोणाला वर्म सांगावं नाही. आता कोणी पकवा द्या कोणाच्या चाली त्यांना शिकेल का मामा? शिकवतात बरं. म्हणजे कोणी कोणाला सांगत नाही. त्याने विचारलं अरे कशाला विचारता तुम्ही? म्हणे जाऊ द्या सोडून म्हणे नाही आम्हाला सांग. अरे 2 रुपयाला चहा आहे ना, 200 घे. तसे डोकरी गावची लोक उदार आहेत. नंतर ऐका म्हटले अरे 200 रुपये घे, काय वावगं नाही, 200 रुपये घे, काय प्रॉब्लेम नाही, 200 रुपये घे, पण हे सांग. म्हटले कशाला विचारता? नाही सांगावंच लागल तुला. म्हटले ऐकायचंय ना? हो ऐका. म्हणे काय झालं, बीडचं बस स्टँड आहे, आणि स्टँडच्या शेजारी कॉलेज आहे. काय कॉलेज आहे? सकाळची भरपूर पोरं येत्या म्हणे. भरपूर पोरं आल्यानंतर ते काय करतात, आता नवीन जनरेशन आली, एका हातात चहा, एका हातामध्ये बोला ना तुम्ही काय, सिगरेट. एक झटका कशाचा घ्यायचा? सिगरेटचा. आणि एक फुरका कशाचा घ्यायचा? चहाचा. तुम्ही म्हणाल तुला कसं एवढं माहिती? मी काय असं करत, चांगल्या कामातलं आहे मी. ऐका, एक फुरका त्याचा आणि एक झटका याचा, चहा प्यायचे. मग राहिलेला चहा फेकून देण्यापेक्षा आम्ही असा विचार करतो, तो चहा अगदी किती रुपयाला द्यावा? 2 रुपयाला. ऐका, आता माझ्या कीर्तनाकडे मी तुम्हाला हसवण्याकरता सांगितलं. ऐका, त्या गोष्टीतलं ह्या लोकांना काय कळालं नव्हतं? वर्म. त्यांना जर त्या गोष्टीतलं वर्म माहित असतं तर तिथं गुंतले असते ते नसते. प्रपंचातलं असे
आपल्याला त्यातलं वर्म माहिती नाही म्हणून आपण म्हणतो त्याला काय होतंय, त्याला काय होतंय. पण एकदा का भोगायला लागलो मग सगळंच कळतं त्याला काय होतंय. एका गावचा पाटील लांब विदेशात गेला. गावचा जुना पाटील 15,000चा बूट आणला. किती? 15,000चा बूट. गावच्या वेळी तिथे गेला बसायला. जुना पारा असतो तिथं, पारावरती गेला. गावचे लोक म्हटले 15,000चा बूट आणलाय पाटील, वा काय बूट आहे. आणि घरी गेल्यानंतर पाटलाने तो बूट घेतला, पायातून फेकून आणि बायकोला सांगितलं. मी फास्ट बोलते, तुम्हाला समजते ना. कीर्तनाची वेळ झाली, थोडंसं 5-10 मिनिटं घेतो फक्त. बायकोने त्या ठिकाणी तो बायकोला सांगितलं हा बूट घे आणि त्या माळ्यावरती फेकून दे. परत तो बूट काय काढू नको. बूट होता किती हजाराचा? 15,000चा. पाटील पुन्हा गावात स्लीपर घालून गेला. गावचे लोक म्हटले पाटील 15,000चा बूट होता, काल इतका गोड दिसत होता ना, आज कुठे गेला बूट? ऐका ऐका ऐका, पाटील म्हटले तो बूट बाहेरून चांगला दिसत होता, बाहेरून चांगला दिसत होता, पण आतून किती चावत होता हे फक्त मलाच माहिती. तसं संसारातलं, संसार आतून किती चावतो हे जो करतो ना त्यालाच माहिती. जगद्गुरु तुकोबा यांनी अनेक त्या ठिकाणी सांगितलं, अनेक सांगितलं, पण त्याच्यातलं मी तुम्हाला 5 सांगणार आहे. माझं कीर्तन संपवणार आहे. त्याच्या अगोदर भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरे. माझं कीर्तन धावतं की तो ऐका. मी फास्ट बोलते, तुम्हाला कळतंय ना? ओके. जगद्गुरु तुकोबा यांनी अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केली, अनेक प्रकारे रंगवण्याचं काम केलं प्रकारे. पण ऐका, जगद्गुरु तुकोबा यांनी 5 विधानं सांगितली. त्यातली 5 सांगतो ना, माझी कीर्तन रूपी सेवा संपवतो. विठ्ठल ऐका, इकडे लक्ष द्या. संसारामधली माया जीवाला काय करते मला सांगायचे. 5 सांगतो कीर्तन संपवतो. ऐका पटकन फास्ट. संसारातली माया जीवाला काय करते? सर, संसारातली माया, रोहित दादा, संसारातली माया काय करते? तुकोबा यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला. त्यातले मी 5 तुमच्या समोर ठेवणार आहे, माझी सेवा आटोपणार आहे. 5 ऐका. संसारामध्ये माया काय करते? माया, ऐका इकडे लक्ष द्या. माया जीवाला मारते. हो महाराज, माया जीवाला मारते. माया जीवाला नाचवते. माया सत्याचा लोभ करते. माया तेज घालवते आणि माया गुंता वाढवते. अनेक सांगितले, पण यातली 5च ठेवणार आहे, कीर्तन संपवणार आहे. ऐका. माया जीवाला मारते. मारी ती माया घेती जीव, नाही किंवा न्याया. तुकोबा सांगतात, मारी ती माया घेती जीव. मनाचं काय बोलणार नाही मी. मारी ती माया घेती जीव, नाही किंवा अन्याय. हो महाराज, मायेला किव येत नाही महाराज. अनेक लोक मायेचा मार खातात महाराज, आणि खावाच लागतो महाराज. मायाच अशी. कशी? मायाच अशी महाराज. काय झालं, एके गावचा पाटील गावात निघायचा. बरं, जुना काळचा पाटील आणि ती जुनी राजदूत गाडी मामा आणि ते आवाज. आता तो आवाज मी नाही काढत, पण तो जुना आवाज. आणि पाटील गावातून निघाले हो महाराज. लोक म्हणजे वा, इकडे पहा ना, वा गावचा पाटील आहे म्हटले. पाटील गावातून निघाले, गावातले लोक घाबरायचे. मग पाटील पारावरती आल्यानंतर 15-20 पाटलांच्या नावाचा म्हटले. पाटलांचा गावात इतका दरार आहे, घरात किती दरारा असेल. आणि ती लोक गणपतीची वर्गावणी घेण्याकरता पाटलाच्या घरी एक दिवस गेली. बरं, पाटलाच्या घरी गेल्यानंतर बघतायत तर काय, महिला मंडळ पाटलाच्या घरी गेल्यानंतर बघतायत तर काय, दुर्गा वाघावर बसेल होती. ज्याला कळलं त्याला, दुर्गा वाघावरती बसेल होती. संसारामध्ये लोक मार खातात मायेचा. मारी ती माया घेती जीव, नाही किंवा अन्याया. एक मुद्दा. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, संसारामध्ये माया काय करते? नाचवते. रोहित दादा, संसारामध्ये माया नाचवते. हो, बरीच माणसं संसारामध्ये नाचतात. तुकोबा सांगतात इथं सुद्धा, तुका म्हणेला असे माया नाचवी
नाचते कैसी. बरेच माणसं संसारामध्ये नाचतात. बरं तुम्हाला तुकोबारायांचं प्रमाण कमी वाटतं तर तुकोबाराया स्वतः म्हणतात माझं तुम्हाला कमी वाटतंय ना, माऊली ज्ञानोबारायांकडे जा. आणि माऊली ज्ञानोबारायांनी इतका गोड रंगवला महाराज. माऊली ज्ञानोबाराय सांगतात चित्ताराधी स्त्रियेचे मग तो तिघे निछंदे नाचे माकडे जैसे गारुड्याचे भो. म्हटले एखादा माकड जसा गारुड्याच्या तालावर नाचतो ना तसे संसारामधले बरीच माकड तालावरती नाचतात म्हटले. नाही कळलं रामकृष्ण बरेच माकड नाचतात म्हटले. नाचावंच लागतं महाराज. काय झालं एका जणाचं लग्न झालं रोहित दादा, आता तेच सांगावं लागत आपलं नाही तरी. ऐका एक जणाचं लग्न झालं आणि वैतागला सासरे बुवांना फोन लावलं सासरे बुवा आणि रडायला लागला. इकडून सासरा रडायला लागला आणि इकडून जावई रडायला लागला. मामा सासरे बुवांना फोन लावल्यानंतर जावई म्हणतो सासरे बुवा मला राग आलाय तुमचा म्हणे, मला क्रोध आलाय तुमचा. रडायला लागला म्हणे का अहो तुम्ही माझ्या पदरामध्ये जे फळ टाकलंय म्हणे ते नासकय. कसं आहे नासकय. आणि तिकडून सासरा रडायला लागला आणि सासरा म्हणतो अहो तुमच्या पदरामध्ये फक्त फळच आहे, त्या फळाचं आखं झाड माझ्या दारात उभं आहे. म्हणजे संसारामध्ये काय करते माया नाचवते. मी तुम्हाला दृष्टांत सांगतोय, माऊलींची ओवी सांगतोय, तुकोबारायांचा प्रमाणही सांगतोय आणि विनोदही सांगतोय. त्यातून चांगलं घेत चला. ऐका पहिले जीवाला माया मारते नाचवते. तिसरा माया सत्याचा लोभ करते. सत्य गेले घोड्यावरी. ऐका मला हे सांगायचं दोन मिनिटात संपवते फास्ट. सत्याचा लोभ करते हो महाराज. आता बघा ना तुम्ही ह्या काळामध्ये सत्याला खरं किंमत आहे सत्याला खरं. खोट्याला जेवढी किंमत आहे तेवढी आता सत्याला किंमत आहे का? नाही किंमत. ऐका फास्ट माझ्याकडे लक्ष द्या. काय झालं एका राज्यामध्ये त्या ठिकाणी जुना एक राजवाडा असायचा. त्या राज्यामध्ये एक पूर्वीच्या काळी मामातील लोक याचे सोंग करायचे. काय नाव त्यांचं? डोंबारी नाही, सोंगाडी नाही, बहुरूपी त्या गावामध्ये आला. आणि त्या गावामध्ये आल्यानंतर वेगवेगळे आवाज काढायचा. राजाच्या प्रधानाला ते आवडले. म्हटले वा किती गोड आवाज काढलाय. अरे चाल माझ्या राजाकडे, असे रस्त्यावरती काय आवाज काढतो म्हटली, तुला लागेल तेवढा पैसा माझा राजा देईल. आता राजाकडे घेऊन गेल्यानंतर राजाने त्यांनी पक्षाची आवाज काढली. काढून टाळी वाजली. टाळी वाजल्यानंतर सगळे खुश. राजा म्हटला याला 1 लाख रुपये जागेवरती काय करा देऊन टाका, कारण इतका गोड आवाज त्याने काढले बहुरूपी. पण प्रधानजी म्हटला राजेसाहेब थांबा, मला सांगायचंय सत्याचा लोभ करते, फास्ट बोलतो मी. ऐका राजेसाहेब थांबा, याला देऊ नका लगेच 1 लाख रुपये. काय करतो मी उद्या याच्याच सारखा दुसरा कोणीतरी घेऊन येतो आणि यांची स्पर्धा लावू म्हटले आपण. म्हणे ठीक आहे. राज्यात बरेच दिवस झालं काही खेळ झालेला नाही. दिवस ठरला चला 7 ते 9 घ्यायचं ना, 7 ते 9 चुलबंद कार्यक्रम. आता जसा आहे तसा 7 ते 9 चुलबंद कार्यक्रम. म्हणे दौंडी पिटवली अशी कार्यक्रमाला सुरुवात त्या ठिकाणी. पण आदल्याच दिवशी ठरलं होतं आवाज कशाची काढायची. एक आवाज काढायचं कोकरूच्या पिल्लाचं, आपलं कोकराचं, आणि एक आवाज काढायचं शेळीच्या पिल्लाचं. कोकरू म्हणजे मेंढीचं आणि बकरू म्हणजे शेळीच्या पिल्लूचं. माझं बरोबर आहे, चुकत नाही ना? हा म्हणजे आहे मी अजून जागे. ऐका आवाज काढायचे. पण राजेसाहेबांना प्रधानजी म्हटला राजेसाहेब माझा आवाज काढणारा येईल पण तो गोंगडी पांघरून येईल. राजा म्हणला तू गोंगडी पांघरून आण. आपल्या भाषेत बोलू का? नाहीतर गोदडी पांघरून आण. मला आवाज फक्त मतलब कशाची? आवाजाची. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू झाला. जो पहिला होता ना आवाज काढणारा त्याने आवाज काढला. बकराचं कोकराचं इतकं गोड आवाज काढ टाळ्या नाही, मला अपेक्षा नाही, राहू द्या. टाळ्या वाजायला लागल्या. इतका गोड टाळ्या वाजल्या महाराज. मग दुसरा जो गोंगडीवाला होता ना त्याने आवाज काढायला लागला. त्याने काय केलं गोंगडी खाली एक कोकरू दाबून आणलं होतं एका बगलात, आणि एका बगलात काय आणलं होतं बकरू दाबून आणलं होतं. राजा म्हणायचा काढ कोकराचा आवाज. हा इकडेचा बगला दाबायचा आणि काढायचा कोकराचा आवाज. राजा म्हटला काढ बकऱ्याचा आवाज. हा इकडचा हे दाबायचा बकऱ्याचा आवाज. मला सांगायचंय आता जागेवरती या. मला सांगायचं काय राजेसाहेब काय म्हटले ह्या पहिल्याने जसा आवाज काढलाय ना तसा या घोंगडीवाल्यानं काढलं नाही. मला सांगा रोहित दादा, मला उत्तराची अपेक्षा आहे. खरा आवाज कोणाकडे होता? खरा बकरून कोकरू कोणाकडे होता? घोंगडीवाल्याकडे. राजा काय म्हटला याने चांगला आवाज काढला. असंच आहे महाराज. माया सत्याचा लोभ करते. ज्यांनी साधना केली, ज्यांनी अभ्यास केलाय त्याला आपण लोक सांगत नाही. एक क्लिप पाहतून त्याला लोक 50-50 हजार रुपये देतात. किती देता? 50-50 हजार रुपये देतात. अरे ज्यांनी साधना केली, ज्यांनी खरंच शिक्षण घेतलंय त्यांना बघा ना तुम्ही, त्यांना घ्या ना तुम्ही. माया सत्याचा लोभ करते. माया मारते, माया नाचवते, माया सत्याचा लोभ करते. माया त्या ठिकाणी तेज घालवते.
फास्ट बोलतो मी. माया तेज घालवते हे मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबराय सांगतात. का राजा पराधीन झाला, का सिंह रोगे रुंदला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे. एखादा राजा आहे, त्याचा राज पण जाऊ द्या, त्याला किंमत आहे का? नाही. एखादा सिंह जंगलामधून चाललाय, आता सिंह तुमच्या समोर येऊ द्या बरं, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही खरंच त्याच्या जवळ जाऊन म्हणशाल का रे बाबा बरं आहे का, जेवलाय का, असं म्हणशाल का? तुम्ही पळून याल. म्हणजे एखादा राजा सिंह आहे, तो समोरून चालाय, आपण पळून जाऊ, पण त्या सिंहाला रोग होऊ द्या, रोग होऊ द्या, तो जागेवरती बसू द्या, त्याच्या नाकातली केस माणसं काढतात. म्हणजे राजा पराधीन झाला, का सिंह रोगे रुंदला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे. तेज घालवण्याचं काम मायामध्ये. शेवटचा मुद्दा, माया गुंता वाढवते. बस संपला आपलं कीर्तन. माया गुंता वाढवते. हो महाराज, गुंता वाढवते. काय झालं? डोकरीची एक आजी अगस्ती महाराजांच्या सोबत दिंडीमध्ये चाल म्हणे. गंगूबाई नाव घेतो, इथं नाही ना कोणाचं. गंगूबाई म्हणे, आता जुनं अजून कोणाचं नाव घेऊ, शांता अक्काला म्हणे. गंगूबाई शांता अक्काला म्हणे, अहो आपल्या अगस्ती महाराजांची इतकी सुंदर पालखी झाली, चाल ना पंढरीच्या वारीला. म्हटली नको, माझ्या घरी माझा मुलगा आहे, माझे सगळेच, आणि मी कसं का पंढरीच्या वारीला येऊ. अगं चाल म्हटले. नको नको, माझा मुलगा आहे, त्या मुलाचंही लगीन झालंय, बघू द्या. अहो कवर बघती. अगं चाल कुठेतरी यात्रेला. म्हणे नको नको, माया गुंता वाढवते, मला याच्यावरती बोलायचंय. मग त्या बायाने बळच तिला त्या ठिकाणी नेलं. कोणाला? शांता अक्काला. गंगूबाईने बळच नेलं आणि डोकरीच्या वेशीपर्यंत गेली आणि वेशीपासून पुन्हा माघारी आली. आणि तुकोबारायने इतका प्रमाण रागावलं महाराज. तुकोबाराय म्हणतात, हे आवा चालली पंढरपुरा ग, चालली पंढरपुरा, 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 आवा चालली पंढरपुरा, चालली पंढरपुरा, पासून आली घरा, पासून आली घरा, पासून आली घरा, पासून आली घरा, आवा चालली पंढरपुरा ग, चालली पंढरपुरा, 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 पंढरपुरा, आवाज चालली पंढरपुरा. ए ढोकरीकर, आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. शांता का तिथपर्यंत जाते, पुन्हा डोकरी देते, म्हणते थांब लेकाचं बघू दे, लेकाचं बघू दे. आता कुठपर्यंत बघू दे. देवाला मागाय गेलो, देवाला म्हणतो देवा दोनाचे चार होते, त्याला मुलगा होते, कामाला लागू दे, नोकरी मिळाली पण ठोकरी मिळू दे, माझा वेल पार मांडवा जाऊ दे, भले तो डोक्यावर येऊन पड ना का. पण आपण म्हणतो जाऊ दे, तिची अपेक्षा संपना. बऱ्याच वेळा आले परत माघारी फिरून गेले. तुकोबारायांचा मला वाटतं 15 चरणाचा अभंग येतो. 15 वेळा वेशीपर्यंत गेली शांता अक्का, तिथून फिरून परत माघारी आली आणि लास्टच्या क्षणाला गेल्यानंतर पुन्हा परत फिरून येते आणि सुनबाईला म्हणते 15 वेळेस बरं वेशीपर्यंत गेली आणि पुन्हा फिरून येते. सारखं जायची, सुनबाईला सांगते माझ्या लेकराचा सांभाळ कर, परत जायची, परत यायची माझ्या नातवांचा सांभाळ कर, सुनबाईला सांगायची. आणि आता लास्ट टाइम गेली, आता लास्टाचीच टाइम गेली, आता लास्ट टाइम गेली आणि आली. सुनबाईला म्हणते सुनबाई माझ्या हातीचा ग कलवाडू, माझ्या हातीचा ग कलवाडू, मजवा चुनी नको ना ग फोडू. काय म्हणते ऐकलं ना? माझा हातीचा कलवाडू, मज वाचूनी नको फोडू. जुन्या आयांना माहिती असेल, कलवाडू म्हणजे आपण शेणाच्या गवऱ्या थापतो आणि त्या गवऱ्या थापल्यानंतर ते एकत्र गोळा करतो, त्याला बाजूने शेणाने लिपून घेतो, त्याला म्हणतात काय? कलवाडू. आणि ती सासूबाई सुनबाईला म्हणायची मज हातीचा कलवाडू, मज वाचुनी नको नाग फोडू. सासू सुनीला म्हणते सुनबाई माझ्या हातीचा कलवाडू आहे ना, तो मी आल्याशिवाय फोडू नको. सुनबाई म्हणते तू ये, ते तुला जाळ्या ठेवल्यात. काय करल्यात? तुला जाळ्या ठेवल्यात. म्हणजे माया संसारामध्ये काय करते? काय करते? गुंता वाढवते. म्हणून करिता बरोबरी दुरावसे, दुरी भावाची पुरी वाहवशी. संसारामध्ये वाहून जाऊ नका. देवाला शुद्ध अंतकरणाने शरण जा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. काजी न लगे का भवाची कारण, तुका मने आन विठोबाची. बस
सार्थक झालं आपल्या कीर्तनाचं तुमचंही. फक्त एवढं अंतःकरण ठेवायचं, देवाबद्दल आपल्या मनामध्ये तेवढा भावाचा दिवा तीव्र चालू ठेवायचा, कधी कमी होऊन द्यायचा नाही. आता मला माझं कीर्तन संपवायचंय म्हणून भगवान सोमेश्वरांचं, भगवान भोलेनाथांचं आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे ना, ते तसंच ठेवायचं आणि म्हणायचं, सासो की माला पे हो, हो, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, प्रेम के रंग में ऐसे डूबे बन गया एक हीरो, प्रेम की माला जपते जपते आप मन में सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सिमरू में सोमेश्वर बाबा आपका नाम. बस माझं कीर्तन संपवायचं आता. एकदा फक्त सर्वांनी भजन करायचं, वरती हात करायचे. आता शिवरात्रीचा पूर्व काळ येणार आहे पुढे, फक्त 2 मिनिटं संपलं कीर्तन आपलं. सर्वांनी वरती हात ऐका, देवानी ज्याला ज्याला हात दिले त्यानेच फक्त हात वरती करा. तुम्हाला असं वाटतंय ना पुढच्या जन्मामध्ये आपण कुठेतरी दुसरीकडे टाळी न वाजवावी, शेवटचं भजन आहे म्हणून हात वरती करायचंय. मामा हे हात नाही वर, हात वरती करा ना तुम्ही. हात जर पूर्ण भजन होस तर हात खाली करायचं नाही. मी तुम्हाला पेन आहे ना, पेन मामा तुमच्याजवळ पेन आहे ना, त्या पेनातून मी तुम्हाला जुनी जुनी करकरीत 500ची नोट काढून दाखवणार आहे. शिवरात्रीचा पर्व काळ जवळ येतोय बरे, टाळीवरती हात करायचंय. हा, सर्वांनी भजन करायचंय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय. एक टाळी. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय. टाळपपट 2 मिनिटं तुम्ही गायचं. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. आवाज येऊ द्या मला प्लीज, मला ऐकायला कमी आवाज. डोकरीकर आवाज येत नाही तुमचा आवाज. हॉटेल म्हणा असं नाही, याला पार्टी चेंज करावं लागेल. पुरुष मंडळी पहिले तुम्ही म्हणायचं नमः बा. मी एवढं कीर्तन केलंय, माझं नाव तरी खाली करू. एवढं करा, आवाज घ्या. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. आता तुम्ही, आता तुमचाच आहे सगळा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. सूर्य आहे ना, चंद्र सूर्य आहे ना, तोपर्यंत आम्ही राहू दे. मी उलट मागतो, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना देवा, तोपर्यंत आम्ही राहू दे. का आम्ही राहू दे? कारण तुझी सेवा अशीच आमच्याकडून घडत राहू दे, म्हणून आम्ही राहू दे. तुझी सेवा आमच्याकडून होत राहू दे. त्यांचे आभार मानतो. आमचे सचिन दादा, गोड साऊंड सिस्टीम आहे बरं दादा तुमची. आता एक आहे, पुढच्या वेळेस याच्या 4 हो सिस्टीम गोड अशी सिस्टीम लावतायत. माझ्यासोबत आलेले आमचे गणेश दादा, माझा भाऊच आहे या ठिकाणी, गोड असं त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, माझ्यासोबत आले त्यांचे विशेष आभार. आणि तुम्ही सर्वजण मंडळी, कारण नवे ऐकल्याचा खेळ आणि ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित राहिलो आमचे सर तुमचे देखील विशेष आभार मानतो बरं. वातावरण एकदम गोड वाटलं मला. कसं वाटलं? एकदम गोड वाटलं. नाहीतर काही ठिकाणी गाणारे असतात तर वादक नसतात, म्हणून बोललो मी.
त्रिदिनी हरिहर कीर्तन महोत्सव ढोकरी सोमेश्वर शिव मंदिर रेवगडे वस्ती या ठिकाणी संपन्न होत चाललंय. सर्वांना विनंती आहे, उद्या देखील कीर्तन आहे गोड. उद्या याच्यापेक्षा बहुसंख्येने या. आणि परवा आमचे स्वररत्न, माझ्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे, आमचे सुनील बाबा मंगळापूरकर यांचं गोड असं कीर्तन होणार आहे. खरं त्यांचं गाणं अमृताहुनी गोड गाणं असं बाबांचं आई सांगणं आहे. त्याही कीर्तनाला येत चला. झालेली सेवा भगवान पंढरीश उठू नका. पांडुरंगाच्या चरणी, अगस्ती महाराजांच्या चरणी आणि सोमेश्वर भगवंताच्या चरणी संपन्न करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला दे करम्या बोला. क्षमा अपराध महाराज तुका म्हणिला ईश्वराला क्षमाया पैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कवर्दे आणि विठ्ठल श्री टाळकरी खाली बसतील. खाली बसा. उठू नका. Sorry, दोन चुकून मिनिटं कोणी जागा सोडू नका. टाळकरी खाली बसतील.